मुंबईत पांढऱ्या पट्टीवरून हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा सुरू झाला आहे. जैन मुनींचे गोडसेवर वादग्रस्त वक्तव्य आणि काँग्रेस मनसे आक्रमक झाली. सविस्तर सांगतो. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची मुख्य भूमी असलेल्या मुंबईत सध्या एक अतिशय खळबळजनक राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे. निमित्त ठरलं ते म्हणजे रस्त्यावर आणि सोसायट्यांमध्ये आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्या आणि त्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र विजयजी यांनी केलेले एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य. आता गांधींची गांधीगिरी नाही तर गोडसेंची गोळी चालणार या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वनवा पेटवला आहे. एका बाजूला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन समाजाला थेट आवाहन दिले, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने या जैन मुनींवर अत्यंत तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. हा संपूर्ण वाद नेमका काय आहे, तो कसा सुरू झाला आणि त्याचे काय पडसाद उमटत आहेत, चला जाणून घेऊया सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. मुंबईतील दादर आणि इतर काही भागांमधील निवासी सोसायट्यांमध्ये तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या सार्वजनिक फुटपाथावर अर्थात पैदली रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्या आहेत. जैन धर्मातील साधू आणि मुनी हे नेहमी अनवाणी अर्थात पायात पादराणे न घालता चालतात. चालताना त्यांच्या पायाखाली येऊन कुठल्याही लहान कीटकाचे किंवा जीवाची हिंसा होऊ नये या मागचा धार्मिक उद्देश असतो. जैन समाजातील काही बांधवांनी आपल्या धर्मगुरूंच्या सोयीसाठी आणि अहिंसेच्या पालनासाठी या पट्ट्या रंगवल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अर्थात मनसेने या पांढऱ्या पट्ट्यांवर अत्यंत तीव्र आक्षेप घेतला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी उघड भूमिका घेत जैन समाजाला थेट आवाहन दिले आहे. मनसेचे म्हणणे आहे की मुंबईतील फुटपाथ आणि रस्ते हे सार्वजनिक मालमत्ता आहेत. ते सर्वसामान्य मुंबईकरांच्या हक्काचे आहेत. कोणत्याही एका विशिष्ट समाजाला किंवा धर्माला सार्वजनिक फुटपाथवर अशा प्रकारे स्वतःचे हक्क सांगता येणार नाहीत किंवा ते रंगवून स्वतःसाठी राखीव करता येणार नाही. यावरून दादर परिसरात मनसे आणि जैन समाज आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. हा पांढऱ्या पट्टीचा वाद मुंबईत धुसत असतानाच जैन धर्मगुरू निलेशचंद्र विजयजी यांचा एक अत्यंत खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. या व्हिडिओमुळे आधीच पेटलेल्या वादात तेलाचे काम केले. या व्हिडिओमध्ये निलेशचंद्र यांनी थेट देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांचा उल्लेख करत प्रक्षोभक वक्तव्य केले. ते म्हणाले की आता गांधींची गांधीगिरी चालणार नाही तर गोडसेंची गोळी चालणार. विशेष म्हणजे हे तेच जैन मुनी निलेशचंद्र आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रभू श्रीरामांशी आणि भाजप आमदार नितेश राणे यांची तुलना भगवान हनुमानाशी केली होती. त्यांच्या या राजकीय विधानामुळे ते अधिक चर्चेत होते, परंतु आता थेट हिंसेचे समर्थन करणारे वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यावर अत्यंत कडक आणि बोचऱ्या शब्दात टीका करण्यात आली आहे. चला आता जरा काँग्रेसने उपस्थित केलेले मुख्य मुद्दे आणि आरोप जाणून घेऊया. सर्वप्रथम हिंसेचे समर्थन. जैन धर्माचा पाया हा अहिंसा परमोधर्म अर्थात अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे या तत्वावर आधारलेला आहे. भगवान महावीरांचे हे पवित्र विचार विसरून स्वतःला जैन धर्मगुरू म्हणवणारी व्यक्ती समाजात विष कालवण्याचे आणि हिंसेचे उघड समर्थन कशी करू शकते, असा सवाल काँग्रेसने केला आहे. द्वितीय, महात्मा गांधींचा अनादर. आयुष्यभर जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपती महात्मा गांधींचा जाहीर अपमान करण्याची यांची लायकी काय? ज्यांनी या अहिंसेच्या साधकावर म्हणजेच गांधीजींवर गोळी झाडली त्या देशातील पहिल्या आतंकवाद्याचे अर्थात नथुराम गोडसे हे जाहीर कौतुक करतात. ही कसली विकृती आहे? तृतीय, राजकीय बाहुल्य असल्याचा आरोप. काँग्रेसने थेट आरोप केला आहे की ही कोणी खरे धर्मगुरू नसून किंवा सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारे लोक आहेत. समाजात दंगली घडवून आणणे आणि लोकांमध्ये भांडणे लावण्याचे काम ते करत आहेत. मित्रांनो, काँग्रेसने आपल्या अधिकृत वक्तव्यात अत्यंत कठोर भाषा वापरत म्हटले आहे की धर्मगुरूच्या वस्त्राआड लपलेला हा केवळ एक राजकीय दलाल आहे ज्याच्या धर्माशी आणि मानवतेशी काहीही संबंध नाही. या गाव गुंडांनी आपली भाषा सांभाळावी
नाहीतर याचे पांढरे वस्त्र काढून याला उघडे करायला आम्हाला वेळ लागणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसने केले आहे. मुंबई ही नेहमी सर्व धर्म समभावाची आणि विविध संस्कृतींची साक्षीदार राहिली आहे. मात्र आगामी निवडणुका आणि राजकीय समीकरणे पाहता अशा प्रकारच्या वादांना वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता असते. मुंबईत आणि विशेषतः गुजराती जैन बहुल भागांमध्ये मनसे नेहमी स्थानिक मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरते. फुटपाथवरील पांढऱ्या पट्टीचा मुद्दा उलटून मनसेने पुन्हा एकदा सार्वजनिक जागांवर सर्वांचा समान हक्क असावा हा मुद्दा लावून धरला आहे. जैन मुनींनी देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांचे कौतुक केल्यामुळे काँग्रेसला सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याशिवाय कोणीही इतके प्रक्षोभक विधान करू शकत नाही, असा नरेटिव्ह काँग्रेसकडून थेट सेट केला जात आहे. जैन समाज हा शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो. मात्र त्यांच्याच एका धर्मगुरूने अहिंसेच्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधी जाऊन गोळी चालवण्याची भाषा केल्यामुळे स्वतः जैन समाजातील विचारवंत आणि सामान्य नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण असल्याची शक्यता आहे. मित्रांनो, मुंबईतील हा वाद आता केवळ फुटपाथवरील पांढऱ्या पट्टीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता थेट गांधी विरुद्ध गोडसे आणि अहिंसा विरुद्ध हिंसा अशा मोठ्या वैचारिक आणि राजकीय लढाईत रूपांतरित झाला आहे. सार्वजनिक जागांचा वापर नियमानुसारच झाला पाहिजे ही मनसेची मागणी आणि हिंसेला खतपाणी घालणाऱ्या वक्तव्याचा काँग्रेसने केलेला निषेध या दोन्ही गोष्टींमुळे सध्या मुंबई पोलीस आणि प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? जैन मुनींनी केलेले वक्तव्य हे बरोबर होते की चुकीचे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.